अभिनंदन हे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय? हा, माऊच्या सक्सेस पार्टीसाठी. मग मला सांगितलं सुद्धा नाही. काय ग भैरवी, का नाही सांगितलं मला? नाही नाही, काय झालं बाबू, तू दिवसभर बाहेर होतास ना. मग हा, मी दिवसभर कुठे होतो, काय करत होतो, कोणालाही चौकशी करावीशी वाटली नाही का? फोन का नाही केलास मला? कारण माझा फोन बिघडलाय अनिश, आणि मुळात आज इथे पार्टी होणार आहे मलाही माहित नव्हतं. वा 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 वा, बरोबर आजच नेमका तुझा फोन बिघडला का? सरळ सांग ना, या तुझ्या सो कॉल्ड सक्सेस पार्टीमध्ये मी तुला इथे यायला नको होतो. तुमच्या शहाण्या माणसांची पार्टी आहे ना. या पार्टीमध्ये माझ्यासारखा माणूस का हवाय? नवरा नसला तरी चालेल, पण सक्सेस पार्टी व्हायलाच हवी नाही का? अनिश, तू काय बोलतोय, तुला कळतंय काय? तरीच म्हटलं, अजूनपर्यंत वकील साहेब मध्येच कसं काय नाही बोलले? मिनोट, आरोपी अनिश माजगावकरला सगळ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे. कारण आमच्या भोळ्या भाबड्या भैरवीची पार्टी खराब केली मी. अनिश गप्पा बस. तू गप्पा बस. एक स्पर्धा जिंकली आहेस तू, एक. हा, काय मोठे झेंडे काढून आली नाही आहेस तू. रस्त्यावरचं काळ कुत्र ओळखत नाही तुला, आणि मोठा बिझनेस करणार आहे म्हणे. बिझनेसचा बी तरी सुरू झालाय का? आणि ऍटिट्यूड बघा. तो अजून सुरू झाला नाही, कारण तू तिचे पैसे देऊन स्वतःचं कर्ज फेडलंयस. सेवानीला जे पैसे दिले होतेस ते भैरवीचे होते. हो, होतेच ना, आणि ते तिलाही माहिती आहे. पण तिला हे माहित नव्हतं की तिने दिलेले पैसे तुझ्या चुकीची भरपाई नव्हते. तुला सेवानीने दिलेले पैसे तू उडवलेस, म्हणून त्याचे गुंड तुझ्या मागे लागले, म्हणून तुला भैरवीकडून पैसे हवे होते. तिनं तुझ्या मानेवरची टांगती तलवार दूर केली अनिश, आणि तुला लाज नाही वाटत तिच्याबद्दल असं बोलायला? हो. अनिश, किती खोटं बोलशील अजून अनिश? आणि किती वेळा खोटं बोलशील? ज्या ज्या वेळी तू चुका केला त्या त्यावेळी भैरवीने सोल्युशन काढलेलं आहे. आणि तरी तुझं असं म्हणणं आहे की ती लोकांसमोर तुझी बाजू घेत नाही. आज नाही, तिने तुला कित्येक वेळा वाचवलंय, आणि तिची माफी मागायची सोडून, तिचे आभार मानायची सोडून तू तिलाच बोलतोयस. ओ, आय सी. कोणीतरी पचकलंय. भैरवी, आय एम सॉरी. मला माफ कर भैरवी. तू एक काम कर, तू इथे बस, बस. अनिश. हा, बस. हे बघ, मला माफ कर. मी गुन्हेगार आहे तुझं. मला माफ कर प्लीज. मला मी खूप अनिश, नालायक please. माणूस आहे. भैरवी, अगं काय करते? बोलू दे ना मला. तुमच्या समोर ना, मी सगळ्यांसमोर. काय माझी बायको नाही बाबा, काय म्हणतात त्याला, सुविद्य पत्नी भैरवी. हा, तिची तुमच्या समोर माफी मागतो. भैरवी, मला माफ कर ग भैरवी. हे बघ, मी हात जोडतो तुझ्या समोर. मला माफ कर. मीच नालायक माणूस आहे ग. मला प्लीज माफ कर ना. काय करतोयस तू? भैरवी, मला झिडकारू नकोस ना. मी माफी मागतोय. मला माफ नाही करणार तू? हे भैरवी, मी पाय धरतो तुझे. मला माफ कर. मला माफ कर. सोड तिला.
चालू दे तुमचं. सॉरी यार गाईस, मला माफ करा. मी तुमच्या पार्टीत येऊन तुमच्या पार्टीचा विचका केला. सॉरी. भैरवी, कॉंग्रॅच्युलेशन्स. 3 cheers for भैरवी मासगावकर. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. माझ्यासारख्या नवऱ्याचं कर्ज फेडणाऱ्या भैरवी मासगावकरांना यंदाचा सर्वोच्च नारी पुरस्कार जाहीर. टाळ्या टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि हो, अशोक माधवराव मासगावकर उर्फ अशोक मामा, तुमची सुद्धा माफी मागतो मी. तुम्हाला तुमचा मुलगा नाही मिळाला, पण सून मिळाली. तुम्हाला हवी तशी कर्तृत्ववान मला कोण मिळालं? कोण समजून घेतं मला? आई होती, ती गेली. दादा गेला. वडील शिस्त म्हणजे शिस्त करत बसले. आणि बायको, तिला भारतातला सगळ्यात मोठा बिझनेस सेट करायचा आहे. करा करा, बिझनेस करा. सॉरी गाईस, तुमची पार्टी खराब केली. सासूबाई, सासूबाई आशीर्वाद द्या. चालू द्या तुमचं, चालू द्या. इतक्या लवकर कशी संपली पार्टी? मी अभ्यास केला असता आणि आली असते, किंवा आल्यावर अभ्यास केला असता. इतक्या लवकर कशी झाली पार्टी? कसली डोंबल्याची पार्टी? झालीच नाही पार्टी, तमाशा झाला. म्हणजे काही नाही बाळा. सांगा ना, कोणी केला तमाशा? कोण करणार हिरू अजून? मामी आजी की आत्या आजी? नाही बाळा, कुणीही नाही. तुम्ही खरं खरं सांगा, नाही तर मी संयमी द्यायला फोन करेल आणि तिला विचारेल. इरा, कोणाला काही विचारू नकोस. अनिश काकाचं सगळ्यांशी भांडण झालं आणि याच्यात डिटेल्स तू विचारू नकोस. तू अभ्यास कर बाळा. जा. अनिश काका तर रोजच सगळ्यांची भांडण करतो. पूर्वी तो असा नव्हता. आमचे खूप लाड पण करायचा. आता पण आमचे लाड करतो, पण आता तो शांत नाहीये. तो आतून शांत नाहीये. नशीब. मी सांगत होते तेव्हा कळलं नाही. मी ना इरा समोर नको. का नको? हा, का नको सांगा ना. हे जे काही घडतंय ना त्यांच्या घरात रोजचे तमाशे, ते सगळी ही मुलं बघतायत. या मुलांच्या समोर सगळे तमाशे घडतायत. मी तर म्हणते ना, या मुलांना आपण आता इथे कायमचं ठेवून घ्यायचं. अजिबात तिकडे पाठवायचं नाही ते तसले तमाशे बघायला. रोज उठून तो अनिश तमाशे करतोय तिथे. त्या सर्कशीत मी या मुलांना पाठवणार नाही. ते काही नाही, मी अशोक भाऊजींना फोन करणार आहे आणि सांगणार आहे, या मुलांना आम्ही इथे कायमचं ठेवून घेतोय आणि संयमीलाही इथेच राहायला पाठवा कायमचं. मीना, हे सगळं आपण परीक्षा झाल्यानंतर ठरवू शकतो ना. मग आता कशाला हवं आहे? इरा बाळा, जा तू अभ्यास कर. तू नको ते डोक्यात विचार करू नकोस.
आपण नंतर बघू. जा अभ्यास कर. मीना, मला वाटतं आपण भैरवीला मदत करायला हवी. नशीब मी जेव्हा सांगत होते ना तेव्हा तुम्हाला खरं वाटत नव्हतं. नाही ग, पण काल अनिश फार विचित्रच वागला. आपण भैरवीला मदत करायला हवी, पण अशी मदत करायला हवी की तिला कळणार नाही आपण मदत करतोय ते. आपण मदत करतोय हे जर का तिला कळलं ना तर ती मदत घेणार नाही आणि अनिशलाही ते आवडणार नाही. काय करूया आपण? काय राजू, काय केलं तुम्ही? हा, डोक्यावर पडलं का? हा, काय झालं काय? याले भिकेचे डोळे म्हणते तू. बा, हं? चांगले पैसे मिळाले होते, कर्ज फिटलं होतं, काय प्रॉब्लेम काय होता तुले? सेवानीचं कर्ज मानेवरून गेलं होतं ना, झालं सगळं. हो ना बापा, चांगलं भरलेलं ताट होतं, लात मारलेले का तू? काय झालं सगळं? चुपचाप राहून टाळ्या वाजवल्या असतं, केलं असतं तुझं कौतुक, काही बिघडलं असतं का तुझं? ते सोसायटीतले लोक बोलत होते मला. मग तुला काय झेंडावंदन करायला बोलवायचं होतं का? अरे कोण लागून कोण गेला तू? खरंच सांगतो, तू जर पोट्टा असं ना माझा असा बुकलून काढला असता ना तुले. ए बाय, भाऊ, ए बाबू, ऐक, ऐक ना, अनिस, मला बाबू, ऐक, ऐक. बाबू, ऐक, 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 हे पाय, चांगली रुळावर आली आहे ना गाडी आपली, ढकलू नको खाली तिले, मी सांगून राहिले, ऐक मा. मी का म्हणतो का बाबा, तुला नाही ना राहायचं भैरवी बरोबर गोडी गुलाबीने, तर आम्हाला सांग ना तसं. मग पण निघून जातो ना आम्ही. काय करायचं इथे? हा, ना पैसा मिळाला ना जागा मिळाली. तुला सांगतो का बाबा, आम्हाला वाटलं हा म्हातारा एकटा आहे तर मिळेल सगळं आपल्याला, तर नको त्याला टांबर लागलं ना मागे. अरे त्यात हा पोट्टा गुडघ्यात मेंदू असलेला. नाही असं काही बोल नका, पण मला असं वाटून राहिलं बाबू की तुले नाही जमत, तुले घर सांभाळणं जमत नाही, नाही. आणि तुझ्या भरोशावर आम्हाला तुझ्या घरी राहणं जमणार नाही. आमचं कधी काही होऊ शकते ना. नाही आम्ही चाललो, काय करू आपण? हा. ते आपले ते बहिणीचं जावई, त्याचे आई बाबा राहतात ना इथं, आता म्हातारी एकटीच असते घरी, हा. ते लाडी गोडी लाव, तिच्या घरी राहू, यायच्या घरी भांडणच लय आहे ना. तरी पण मी का म्हणतो का बाबा, तू भैरवी बरोबर गोडी गुलाबीनं राहा ना. म्हणजे काय होतं त्या? आता मला सांग की बाबा, तुला घराबाहेर काढला, हा. काय करशील, काय खाशील, कुठे राहशील, कसा जगशील? हा? तुला सांगतो का बाबा, जरा जरा डोकं शांत ठेव ना. हा, जरा खाली मान घालून बायको समोर वाग. हा, आणि मग काढ फाना. हे असा माकडासारखा उड्या मारत असलास ना तर घराच्या बाहेर काढतील सगळे, आणि मग बस जाऊन त्या झाडावर. नाही नाहीतरी ह्याले पण काय पाहिजे, ह्याले जंगल आवडतं ना, ते प्राणी, ती उंच उंच झाड. हो ना. बरं याच्यासाठी बसतोय जाऊन झाडावर, जंगली बसतोय प्राणी. वरूनच खातोय पितोय सगळं करतोय. याड छाप फुटला. आता काय तुला सांगतो मग काय हे करायचं नाही, होतं? नाही, ऐकतच नाही ना ते पोट्ट. मग ते तर काय करायचं वाजवलं आता? असं. दादा, अरे तू काय करतोस? ते मी करते ते. नाही नाही ग, शेवटी आपला पसारा आपल्यालाच आवरावा लागतो. ते तू असू दे, पण अनिशचा पसारा तू कसा आवरणार आहेस? तो त्यालाच आवरायला लागेल की नाही? तू नको टेन्शन घेऊस. पण मग मी काय करू म्हणजे त्याला कळेल निलू? कसं सांगू, कसं समजावू त्याला? सगळं काही आहे त्याच्याकडे, चांगली बायको मिळाली आहे त्याला, चांगलं घर आहे, आणि काय पाहिजे? कदाचित त्याला स्वतःच मूलबाळणी म्हणून होत असेल का दादा असं? म्हणजे काय होतं ना की माणसाला मूल झालं ना की ते मूल जसजसं वाढत जातं तसतसा तो माणूसही मोठा होत जातो. इथे काय झालंय, अनिशवर ते मोठे पण लादलं गेलंय ना. मग ते भैरवीवर नाही आणलं गेलंय? ती कशी नाही बदलली? काळ्याची पांढरी झाली आहे ती निलू. कशी होती ती मुलगी आणि कशी झाली आता, किती बदलली आहे.